आपली डॉक्टरांची अपॉइंटमेंट असते, आपण धावत पळत डॉक्टरांच्या कडे पोचतो. डॉक्टरांच्या केबिनमध्ये गेल्या गेल्या स्टूलावर बसून डॉक्टर आपलं ब्लड प्रेशर घेतात आणि मग आपलं ब्लड प्रेशर इतकं इतकं आहे असं सांगतात. पण हे सगळं चुकीचं आहे, हे तुम्हाला माहिती आहे का? ब्लड प्रेशर घ्यायच्या आधी काही नियम आहेत, ते आपण समजून घेऊयात. ब्लड प्रेशर घ्यायच्या आधी अर्धा तास तुम्ही काही खाल्लेलं असलं नाही पाहिजेत. विशेष करून कॉफी, अल्कोहोल, धूम्रपान केलेलं नसलं पाहिजेत. लघवी करून तुमचं मूत्राशय पूर्ण रिकामं केलेलं असलं पाहिजे. त्याचबरोबर तुम्ही रिलॅक्स्ड पाहिजेत. तुमची पाठ ही टेकलेली हवी. खुर्चीवर असेल तर खुर्चीवर मागे पूर्ण पाठ टेकून तुम्ही बसलं पाहिजे, किंवा मग झोपून असेल तरी तुमची पाठ व्यवस्थित टेकून अशा स्थितीमध्ये कमीत कमी 5 मिनिटं तुम्ही शांत बसलेले असला पाहिजेत. ब्लड प्रेशर घ्यायच्या वेळी तुमचा जो हात आहे तो वेल सपोर्टेड हवा, म्हणजे शक्यतो खुर्चीच्या हातावर किंवा टेबलवर ठेवलेला असला पाहिजे, आणि हात जो आहे तो हृदयाच्या लेव्हलला किंवा त्या पातळीवर असला पाहिजे. ब्लड प्रेशर डायरेक्ट हातावर घेतलं पाहिजे. कपड्यांच्या वरून आम्ही जो पट्टा किंवा कफ बांधतो ते चुकीचं आहे. तो जो पट्टा असतो किंवा तो कफ असतो तो सुद्धा योग्य आकाराचा पाहिजे, म्हणजे आपला खांद्यापासून कोपरापर्यंतचा जो हात आहे त्याचं 80% भाग या पट्ट्यांनी झाकला गेला पाहिजे. ब्लड प्रेशरची जी तपासणीची नळी असते ती बरोबर इथे, कारण इथे आपली रक्तवाहिनी असते किंवा धमनी असते, तिथे ती यायला पाहिजे. ब्लड प्रेशर हे एकाच हातावर घेऊन उपयोगाचं नाही, दोन्ही हातावर घेतलं पाहिजे. त्याच्यातलं जे जास्तीचं रीडिंग असेल ते ग्राह्य आम्ही मानतो. एवढी सगळी काळजी घेऊन जेव्हा ब्लड प्रेशर घेतलं जात असेल त्यावेळेला पेशंटनी बोललं नाही पाहिजे. असंच पेशंटचे पाय सरळ पाहिजेत, एकमेकांवर असले नाही पाहिजेत. एवढ्या छोट्या छोट्या गोष्टींनी सुद्धा ब्लड प्रेशरच्या रीडिंगमध्ये खूप फरक पडतो. आणि काय काय फरक पडतो हे मी सगळं या टेबलद्वारे दाखवलेलं आहे, ते नीट बघून घ्या. घरी सुद्धा ब्लड प्रेशर तपासताना आपल्याला ही सगळी काळजी घ्यायची आहे. घरामध्ये ठराविक वेळी तुम्ही ब्लड प्रेशर घ्यायचा. शक्यतोवर सकाळच्या वेळी उठल्या उठल्या ब्लड प्रेशर घेतलेलं हे उत्तम. त्यामुळे आपोआपच रात्रीची आपली विश्रांती झालेली असते आणि आपलं मन शांत स्वस्थ असतं. आता ब्लड प्रेशर घेण्यासाठी ॲपरेटस कुठलं वापरायचं हेही तितकंच महत्त्वाचं आहे. डॉक्टर्स, नर्सेस, आम्ही पूर्वी मर्क्युरी किंवा पारा असलेलं ब्लड प्रेशर ॲपरेटस वापरायचो, पण पाऱ्याचा वापर सरकारने त्याच्यावर बंदी घातल्यापासून आम्ही डायलवालं ब्लड प्रेशर ॲपरेटस वापरतो. पण हे ॲपरेटस वापरायसाठी काहीतरी ट्रेनिंग लागतं, कारण त्याच्यामध्ये आम्ही स्टेथोस्कोपचा वापर करतो आणि ते ट्रेनिंग नसलेल्या व्यक्तीला ते ब्लड प्रेशर ॲपरेटस वापरता येत नाही. सर्वसाधारणपणे तुम्ही घरी जे वापरता ते फुल्ली ऑटोमॅटिक मशीन असतं, ज्याच्यामध्ये कफचं प्रेशर आपलं आपलं वाढतं, आपलं आपलं कमी येतं आणि डायरेक्टली आपल्याला रीडिंग मिळतं. ते मशीन, त्याचं जे रीडिंग असतं ते थोडंफार कमी जास्त येतं. त्यामुळे त्याच्याहीपेक्षा चांगलं घरगुती वापरासाठीचं मशीन म्हणजे सेमी ऑटोमॅटिक मशीन, ज्याच्यामध्ये तुम्हाला त्या कफचं प्रेशर वाढवण्यासाठी हाताने ते प्रेशर एक बल्ब दाबून वाढवावं लागतं, आणि ते कमी येताना मात्र किंवा तो कफ डिफ्लेट होताना मात्र तो आपला आपला डिफ्लेट होतो आणि डायरेक्टली आपल्याला रीडिंग देतो. आता काही लोकांना डॉक्टरांकडे गेल्यावर त्यांचं ब्लड प्रेशर खूप जास्त येतं, घरी मात्र त्याच व्यक्तीचं ब्लड प्रेशर कमी येतं. मग ह्याच्यातलं कुठलं ब्लड प्रेशर योग्य हे कसं ठरवायचं? यासाठी आम्ही एक स्पेशल मशीन वापरतो. त्याला आम्ही 24 hours ॲम्ब्युलेटरी
ब्लड प्रेशर रेकॉर्डिंग मशीन म्हणतो. या पद्धतीमध्ये पेशंटच्या हाताला तो ब्लड प्रेशरचा कफ बांधून आणि मशीनसह पेशंटला 24 तास घरी पाठवलं जातं आणि 24 तास सतत दर तासाला ब्लड प्रेशरचं रेकॉर्डिंग होत असतं. कित्येक पेशंटना असं रेकॉर्डिंग केल्यावर असं लक्षात येतं की त्यांचं ब्लड प्रेशर प्रत्यक्षात वाढलेलं नाहीये. हायपरटेन्शनची औषधं चालू करण्याच्या आधी हे करणंही कित्येक पेशंटमध्ये आवश्यक असतं. ब्लड प्रेशरबद्दलची ही माहिती मी तुम्हाला सांगितलेलीच आहे. औषधाविना ब्लड प्रेशर तुम्ही कमी कसं करू शकता याबद्दल मी एक अजून व्हिडिओ करणार आहे. तोही व्हिडिओ तुम्ही निश्चित बघा आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर कळवा. अशाच छोट्या छोट्या व्हिडिओजमधून माहिती मिळण्यासाठी आरोग्यधन चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या ओळखी पाळखीतल्या लोकांना सुद्धा या चॅनलबद्दल माहिती जरूर कळवा. धन्यवाद.